नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहतो राज्यशास्त्र वर्ग 12वा प्रकरण क्रमांक 5 समकालीन भारत सुशासन या पाठाचा स्वाध्याय आपण या ठिकाणी पाहतो. विद्यार्थी मित्रांनो, पाठामागे जे प्रश्न दिले आहे त्या प्रश्नांची चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बोर्डाची परीक्षा लेखी असते आणि या लेखी परीक्षेमध्ये कशा प्रकारचे उत्तरं लिहायचे, कशा प्रकारे ऑप्शन सिलेक्ट करायचे याबद्दलची माहिती आपण या भागामध्ये पाहणार आहोत. आणि यामागील सर्व भाग तुम्हाला पाहायचे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पाठाच्या पूर्ण लिंक दिलेल्या आहेत. त्या लिंक पाहून तुम्ही अभ्यास पूर्ण करून घेऊ शकता. चला तर पाहू आपण स्वाध्याय भाग 1. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहता प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये 5 मार्काचा प्रश्न हा असतो. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण ऑप्शन जर परफेक्ट सिलेक्ट केला तर सगळ्या सिलेक्ट जर केला आपण बरोबर तर आपल्याला पूर्णपैकी पूर्ण मार्क या भागामध्ये पडू शकतात. तर या ठिकाणी पहिला प्रश्न दिला आहे, लोकपाल ही संकल्पना येथून घेण्यात आली. आता लोकपाल ही संकल्पना येथून घेण्यात आली. आता खाली दिली आहे विद्यार्थी मित्रांनो 4 ऑप्शन. या 4 ऑप्शनमध्ये 4 देशाची नावं दिली आहे. अमेरिका, युनायटेड किंगडम, स्वीडन आणि रशिया अशा प्रकारची 4 नावं या ठिकाणी दिली आहे. तर आपल्याला शोधायचं आहे की ही संकल्पना कोण्या देशातून घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो स्वीडन या देशातून ही संकल्पना घेतली आहे. विद्यार्थी मित्रांनो, 1809 मध्ये सगळ्यात पहिले स्वीडनमध्ये ही संकल्पना मांडण्यात आली. आणि स्वीडनमध्ये जे लोकपालाचं कार्यालय आहे त्या कार्यालयाला ऑम्बुड्समन म्हणतात. काय म्हणतात? ऑम्बुड्समन म्हणतात. तर ही सुद्धा एक ऑप्शन लक्षात ठेवा. ऑप्शन म्हणजे ही सुद्धा एक ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की स्वीडनमधल्या लोकपालाच्या कार्यालयाला काय म्हणतात? तर ऑम्बुड्समन म्हणतात. यामध्ये आता स्वीडनमध्ये ही जी संकल्पना सगळ्यात पहिले मांडली गेली, त्यानंतर भारतामध्ये 1960ला ही संकल्पना आली. त्यानंतर अण्णा हजारेचं आंदोलन झालं 2013ला आणि 2014ला राष्ट्रपतीने या लोकपाल विधेयकावर सही केली आणि 2014 पासून भारतामध्ये लोकपाल ही संकल्पना लागू झाली आहे. तर ही संकल्पना कुठून घेतली होती आपण? तर उत्तर आहे स्वीडन या देशातून आपण ही संकल्पना सगळ्यात पहिले घेतली होती. या लोकपालच्या माध्यमातून शासकीय कर्मचाऱ्याच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचा अधिकार हा लोकपालाला दिला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण याचं उत्तर शोधलेलं आहे आणि या उत्तराचं विश्लेषण सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे नागरिकाची सनद ही संकल्पना याचा भाग आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी नागरिकाची सनद म्हणजे काय? तर या सगळ्यात पहिला आपण समजलं पाहिजे. नागरिकाची सनद म्हणजे अशा प्रकारचं चार्टर किंवा अशा प्रकारचे विशिष्ट प्रकारचे हक्क, जे हक्क नागरिकांना दिले असते. प्रत्येक ऑफिस संदर्भात किंवा प्रत्येक ठिकाणी नागरिकांना कोणते अधिकार राहतील याबद्दलची माहिती या सनदमध्ये दिली असते. आणि मग ही जी संकल्पना आहे ही संकल्पना कोण्या मुद्द्याशी संबंधित आहे? तर या ठिकाणी 4 ऑप्शन दिले आहे. पहिला आहे POSDCORB, त्यानंतर दुसरं दिलं आहे विकास प्रशासन, तिसरं दिलं आहे सुशासन आणि चौथं दिलं आहे बिगर सरकारी उपक्रम. अशा प्रकारे 4 ऑप्शनपैकी आपल्याला शोधायचा आहे की नागरी सनद हा मुद्दा कशाशी संदर्भात आहे. विद्यार्थी मित्रांनो, 2005ला प्रशासकीय सुधारणा आयोग स्थापन झाला होता भारतामध्ये आणि या आयोगाच्या सांगण्यानुसार भारतामध्ये शासन हे सुशासन असलं पाहिजे आणि त्या माध्यमातून नागरिक हा राजा आहे आणि शासन संस्था ह्या सेवा देणाऱ्या आहे. त्याची जबाबदारी निश्चित केली गेली. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे कोण्या ऑफिसनं केव्हा सेवा द्यावी, कोणती सेवा द्यावी आणि त्याला जबाबदार कोण असेल अशा प्रकारची माहिती त्या सनदेमध्ये दिली असते. त्याला म्हणतात नागरी सनद. आणि मग या माध्यमातून शासन कसं होऊ शकते? तर सुशासन होऊ शकते. आणि म्हणून याचं उत्तर काय विद्यार्थी मित्रांनो? सुशासन. नागरी सनदी संकल्पना सुशासनाशी संबंधित आहे. अशा प्रकारे आपण या उत्तराची विश्लेषण करून आपण माहिती घेतली आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे योग्य संकल्पना सुचवा. विद्यार्थी मित्रांनो, एक वाक्य दिलं असते परीक्षेमध्ये आणि त्या वाक्यासमोर तुम्हाला त्या वाक्यासंदर्भात एक संज्ञा किंवा संकल्पना तुम्हाला लिहायची असते. तर यामध्ये या ठिकाणी कोण दिलं पहा तुम्ही. पहिला मुद्दा दिला यामध्ये शासकीय अधिकाऱ्याच्या विरोधातील तक्रारीची चौकशी करणारी व्यक्ती. आता ही शासकीय अधिकाऱ्याच्या विरोधात चौकशी कोण व्यक्ती करते? तर ती व्यक्ती करत असते लोकपाल किंवा लोकायुक्त. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर काय मग? लोकपाल किंवा लोकायुक्त. लोकपाल हा केंद्र सरकारच्या माध्यमातून येतो आणि लोकायुक्त हा राज्य सरकारच्या स्तरावर असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये द लोकपाल अँड लोकायुक्त ॲक्ट 2014 हा कायदा 2014ला संमत झाला आणि भारतामध्ये लोकपाल आयुक्त हे कायदा लागू झाला आणि या माध्यमातून
प्रशासकीय कर्मचाऱ्याच्या विरोधात कोणती तक्रार असेल, कोणता भ्रष्टाचार असेल, तर अशा गोष्टीची चौकशी हा लोकपाल किंवा लोकायुक्त करू शकतो. म्हणून याचं उत्तर काय विद्यार्थी मित्रांनो, शासकीय अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रारीची चौकशी करणारा व्यक्ती म्हणजे लोकपाल किंवा लोकायुक्त. हे झालं विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर. अशा प्रकारे तुम्हाला या विश्लेषणासहित तुम्हाला उत्तर माहीत असलं पाहिजे. त्यानंतर येते प्रश्न दुसरा, संकल्पना चित्र पूर्ण करा. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये हा 4 मार्काचा प्रश्न तुम्हाला येणार आहे. या ठिकाणी जरी तुम्हाला 7 ऑप्शन दिसत असेल तरी तुम्हाला परीक्षेत किती मार्काचं येणार आहे? 4 मार्काचं. तर विद्यार्थी मित्रांनो, सेंटरला पॉईंट कोणता दिला आहे? तो दिला आहे सुशासनाची मूल्य. विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकामध्ये सुशासनाची मूल्य दिली आहे 8 आणि या ठिकाणी उत्तरासाठी दिला तुम्हाला एकच उत्तर इथे या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट करून दाखवलं, ते म्हणजे उत्तरदायित्व. आणि इतर सगळे डब्बे, हे सगळे डब्बे काय आहे? रिकामे आहे विद्यार्थी मित्रांनो. तर मग आपल्याला या प्रत्येक डब्यामध्ये सुशासनाची मूल्य कोणती कोणती आहे त्याबद्दलची माहिती किंवा त्याबद्दलचे पॉईंट्स, त्याबद्दलचे मुद्दे आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे. आणि 12वीच्या बोर्डाच्या उत्तरपत्रिकेमध्ये अशाच प्रकारची आकृती आखायची आहे उत्तरपत्रिकेत आणि आखून त्या ठिकाणी प्रत्येक डब्यामध्ये एक एक मुद्दा तुम्हाला लिहायचा आहे. अशा प्रकारे पूर्णपैकी पूर्ण मार्क देणारा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला हे मुद्दे पाठ करणं आवश्यक आहे. तर चला तर मग याचे उत्तर कोणकोणते आहे त्यावर आपण चर्चा करू. विद्यार्थी मित्रांनो, सुशासनाची मूल्ये, त्यातलं पहिलं सांगता येईल परिणामकारकता आणि कार्यक्षमता, त्यानंतर आहे पारदर्शकता, त्यानंतर उत्तरदायित्व, त्यानंतर आहे प्रतिसादात्मक, त्यानंतर आहे कायद्याचे राज्य, त्यानंतर आहे सहमतीदर्शकता, त्यानंतर आहे सहभागात्मकता आणि समावेशकता. अशा प्रकारचे 8 मूल्य हे सुशासनाचे दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. 8 पैकी 4 मध्ये तरी तुम्हाला पाठ असलेच पाहिजे आणि 4 मध्ये तुम्ही जर लिहिले तर तुम्हाला पूर्णपैकी पूर्ण मार्क देणारा हा प्रश्न आहे असं या ठिकाणी आपण लक्षात ठेवायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर तो प्रश्न क्रमांक 2 मधला ब, चूक की बरोबर सकारण सांगा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी चूक बरोबरला मार्क असतात आणि सकारण म्हणजे चूक आहे तर काऊन चूक आहे आणि बरोबर आहे तर काऊन बरोबर आहे, त्याचे विश्लेषण तुम्हाला मिनिमम 2-3 पॉईंटमध्ये तुम्हाला करावं लागेल. तेव्हा तुम्हाला या ठिकाणी सुद्धा पूर्णपैकी पूर्ण मार्क भेटू शकतात. तर चला तर पाहू आपण पहिला प्रश्न. पहिला प्रश्न दिला आहे, राजकीय कार्यकारी प्रमुखाच्या विरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात. आता विद्यार्थी मित्र हे वाक्य दिलं आहे. हे वाक्य काय म्हणते? राजकीय कार्यकारी प्रमुख याच्या विरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आता सगळ्यात पहिले समजून काय घ्यायला लागेल आपल्याला की राजकीय कार्यकारी प्रमुख कोण. तर आता राजकीय कार्यकारी प्रमुखामध्ये आपण सांगू शकतो राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे राजकीय कार्यकारी मंडळामध्ये येत असते घटक राज्याच्या. आणि लोकायुक्त हा पॉईंट घेतल्यामुळं आपण राज्याची या ठिकाणी माहिती पाहत आहोत. तर मग या राजकीय कार्यकारी प्रमुखाचा प्रमुख कोण असतो? तर घटक राज्यामध्ये राजकीय कार्यकारी प्रमुखाचा प्रमुख असतो राज्यपाल आणि राज्यपालच या लोकायुक्ताची नियुक्ती करतो. आणि मग जर लोकायुक्ताची नियुक्ती राज्यपालाने केली असेल तर मग लोकायुक्त राज्यपालाची चौकशी करू शकत नाही, कारण बॉस राज्यपाल आहे, लोकायुक्त बॉस नाही आहे. राज्यपालानं लोकायुक्ताची नियुक्ती केली आहे म्हणून त्याच्या अपोजमध्ये किंवा त्याच्या विरोधात चौकशी करू शकत नाही लोकायुक्त. म्हणून हे विधान काय विद्यार्थी मित्रांनो? हे विधान चूक आहे विद्यार्थी मित्रांनो. हे विधान काय? चूक आहे. तर मग आता चूक आहे तर काहून चूक आहे? आताच आपण विश्लेषण पाहिलं की पहिलं विश्लेषण सांगता येईल की शासकीय कर्मचाऱ्याच्या भ्रष्टाचाराची चौकशी लोकायुक्त करू शकते. हा त्याला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट आपण सांगू शकतो राजकीय कार्यकारी प्रमुख हा राज्यपाल असतो आणि त्या राज्यपालाची चौकशी लोकायुक्त करू शकत नाही, कारण त्याच राज्यपालानं लोकायुक्ताची काय केली असते? नियुक्ती केली असते आणि म्हणून तो त्याची चौकशी करू शकत नाही. हे झालं त्याचं विश्लेषण. या ठिकाणी विश्लेषण संपलं. त्यानंतर दुसरा मुद्दा, सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनाचा कुशलतेने वापर केला जातो. आता विद्यार्थी मित्रांनो, सुशासनामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीचा कुशलतेने वापर केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण सांगू शकतो हे विधान बरोबर आहे. हे विधान काय? बरोबर आहे. आता बरोबर आहे तर कसं बरोबर आहे? या ठिकाणी आपल्याला विश्लेषण द्यावं लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या माध्यमातून सांगितलं होतं की शासन हे सुशासन असलं पाहिजे आणि सुशासनाचे काही मूल्य दिले होते. त्या मूल्यामध्ये सांगितलं होतं की सुशासन म्हणजे समाजातील ज्या संस्था आहे, ज्या प्रक्रिया आहे, या प्रक्रिया राबवत असताना संसाधनाचा वापर हा योग्य झाला पाहिजे. आता नैसर्गिक संसाधन म्हणजे कोणते? की नदी, नाले, पहाड किंवा आपण सांगू शकतो पेट्रोल, डिझेल, कोळसा
सगळे खाणी, पशु पक्षी, झाडं हे सगळे नैसर्गिक संसाधन आहे. शुद्ध पाणी पिण्याचं हे सगळे संसाधन आहे. रेती, माती हे सगळे संसाधन आहे. याचा कुशलतेने वापर केला गेला पाहिजे, म्हणजे शाश्वत विकास केला गेला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. तर याची जबाबदारी कोणाची असते? ही जबाबदारी असते सुशासनाची. आणि म्हणून या ठिकाणी आपण सांगू शकतो की परिणामकारकता आणि कार्यक्षमता या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करून सुशासनाने नैसर्गिक साधन संपत्तीचं रक्षण करणं हे त्याचं कर्तव्य आहे. म्हणून हे विधान काय आहे? बरोबर आहे. अशा प्रकारे आपण याचं विश्लेषण सांगू शकतो. तर अशा प्रकारे आपण चूक की बरोबर याचं सकारण स्पष्टीकरण या ठिकाणी आपण केलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, मित्रांना पाठवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास करा. पुन्हा भेटू आपण भाग 2 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.